जरांगे पाटील यांचं ज्या ठिकाणी उपोषण आहे त्या ठिकाणी एक विद्यार्थिनी आलेली आहे, तिचं नाव भगवती देशमुख आहे। नेमकी तिची समस्या काय आहे आणि तिच्या डोळ्यातून अश्रू का निघतात आपण तिला विचारूया। दीदी, काय नेमकी समस्या आहे तुझी? माझी समस्या आहे की ॲडमिशन करायला तुम्ही 10 दिवसाचा रजिस्ट्रेशन करायला तुम्ही 10 दिवसाचा टाईम दिला आहे। 10 दिवसाचा दिला आहे, त्यानंतर रजिस्ट्रेशनच्या पहिल्याच दिवशी तुम्ही GR काढला आहे की आता जे SCBCचे स्टुडंट आहेत त्यांना व्हॅलिडिटी दाखवावं लागेल। मग जर तुम्हाला ही व्हॅलिडिटी पाहिजेच होती, तुम्ही थोडे दिवस आधी सांगायचं की आम्ही काढली असती, पावती तरी काढली असती। आज माझ्याकडे फक्त NCL आहे आणि कास्ट सर्टिफिकेट आहे, व्हॅलिडिटी नाही आहे। मग अडचण काय आहे? तुझा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल? व्हॅलिडिटी आली तर माझं म्हणजे ॲडमिशन होईल, पण व्हॅलिडिटी येतच नाही आहे संपावर असल्यामुळे किंवा सर्व्हर डाऊन असल्यामुळे किंवा गर्दी झालेली ते लाडकी बहीण लाडकी भाऊ ते योजना काढल्यामुळे। त्यामुळे जे विद्यार्थी त्यांचे खूप हाल होत आहेत, विद्यार्थी पालकांचे पण सोबत होत आहेत। कारण पावती काढायला जाणं किंवा ते जे आधी व्हॅलिडिटी काढायला पण खूप सारे डॉक्युमेंट काढावं लागतात, ते काढणं परत नंतर अप्लाय करणं, तरी पण आम्हाला भेटत नाही आहे। तर मग मला वाईट वाटतंय की जर ती व्हॅलिडिटी नाही आली त्या टायमापर्यंत तर मला घरीच बसावं लागेल, माझं ॲडमिशन होणार नाही। व्हॅलिडिटी भेटली नाही तर तुला फीस भरावं लागेल, किती फीस भरावं लागेल आणि असे किती विद्यार्थी, तसं तुझा प्रॉब्लेम आहे तसे असे अनेक विद्यार्थी असतील। मराठा समाजच, सगळा मराठा समाजच SCBCमध्ये त्यांनी सांगितलं स्पष्टपणे की मराठा समाजाला SCBC आहे आणि जे 8 लाखाच्या मध्ये ज्यांचं उत्पन्न येईल त्यांच्यासाठी SCBC आहे। आणि त्याच्यासाठी आपल्याला SCBC लागू होण्यासाठी आपल्याला कास्ट सर्टिफिकेट NCL आणि कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे, असं त्यांनी आत्ता 14 जुलैला सांगितलं आहे। ते नसल्याशिवाय कास्ट व्हॅलिडिटी नसल्याशिवाय तुमचं ॲडमिशन होणार नाही। त्यांनी स्पष्टपणे असं पण सांगितलं आहे की जर तुम्ही कॅप राऊंड 3पर्यंत जर ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड नाही केले तर तुमचं ॲडमिशन डायरेक्ट कॅन्सल करण्यात येईल। असं नाही की ओपनमध्ये कन्वर्ट करण्यात येईल, त्यांनी डायरेक्ट सांगितलं कॅन्सल करण्यात येईल। अभ्यास कसा केला आहे, तुझी आर्थिक परिस्थिती कशी आहे, किंवा व्हॅलिडिटी नाही झालं तुला फीस भरावी लागेल का? मी ऑनलाईन अभ्यास केलेला आहे यूट्यूबवरून, कारण तेच आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मी ऑनलाईन क्लास केलेले आणि नंतर मी मार्क्स घेतले, 12वी पण झालेली माझी। नंतर आता जर मला व्हॅलिडिटी नाही दिली तर माझ्याकडे एकच ऑप्शन राहतो, EWS पण आपल्यासाठी बंद केलं आहे, मराठा समाजासाठी EWS बंद आहे। तर मग EWS पण नाही, SCBC पण नाही, तर ओपन अप्लाय करावं लागेल। ओपनमध्ये अप्लाय केलं तर कट ऑफ पण जातो आणि फीस पण खूप जातात, ते दोन्ही आपण नाही हे करू शकत। त्यासाठी मग मला गॅप घ्यावा लागेल, परत अभ्यास करावा लागेल आणि परत एक्झाम द्यावं लागेल। नक्कीच्या मुलीच्या वेदना होत्या आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत। दादा, विद्यार्थ्यांच्या वेदना तुम्ही बघितल्यात, सरकारला काय सांगाल, ही परिस्थिती कशी हाताळायला पाहिजे? नाही, आता सरकारला एकच प्रश्न विचारावा असं वाटतं की तुम्हाला मराठा समाज आणि मराठा समाजाचे विद्यार्थी पोरं का संपवायचे, एवढाच प्रश्न आहे आता आमच्या पुढं। मला तर असं वाटतं आता की या प्रश्नाचंच उत्तर घेतलेलं बरं राहणार आहे आता। कारण मराठा समाज तुम्हाला का संपवायचा आहे, सगळ्या क्षेत्रातून मराठ्यांचे विद्यार्थी पोरं व्यावसायिक का संपवायचे? कारण तसंच आहे, महामंडळातून सुद्धा पोरांचे खूप हाल व्हायला लागले त्या फायलीच्याबद्दल, ती शुद्ध फसवणूक। सारथीतून बी कित्येक तरी पोरांचे हाल आहेत, हे PhD करतायत, ज्यांचे कोर्सेस त्या माध्यमातून आहेत, ज्यांना 3-3, 4-4 महिने आणखीन वाढवून द्यायचे, त्यांनी 11 महिने करू म्हणले होते त्या विषयातला तो बी तसाच आहे। म्हणजे मराठ्यांना फक्त घोषणा करायच्यात, द्यायचं नाही। 2 विषय याच्यात फसवणूक झाली। तिसरा विषय यांनी EWS लागू होतं ते विनाकारण बंद केलं, याला सरकार जबाबदार आहे। SCBC देऊ नका म्हणलं, दिलं, बरं दिलं तर दिलं ठीक आहे। SCBCतून बी पोरांना सर्टिफिकेटसाठी त्यांनी 2-3 वेळेस शासन निर्णय केलेत, त्यामुळे सगळं कन्फ्युजन करून ठेवलं। EWS SCBC थोडं लागू केलं की त्याच्यात हे मध्येच लाडका बहीण लाडके मेवणी आणून ठेवलं, त्याच्यात पूर्ण साईड ताण आला, त्या साईडवर तिथं ताण पोरांवर पडला। SCBCचे प्रमाणपत्र दोन जागेवर केले, एक जात प्रमाणपत्र, एक नॉन क्रिमिलियर, म्हणजे तेही निघाना एका टप्प्यात होतं। तर हे असे घोळ घालून ठेवले। कुणबी प्रमाणपत्र निघालेत, त्याची व्हॅलिडिटी अधिकारी द्यायनात।
जाणून बुजून जातीवादी अधिकारी म्हणजे शिक्षणात जाता येणार, नोकरीत पोरांना जाता येणार. माझे एकच सरकारला प्रश्न आहे आता की तुम्हाला मराठा जात आणि मराठ्यांचे पोरं का संपवायचे, याचं उत्तर मात्र आता सरकारनं देणं गरजेचं आहे. शिंदे साहेबांना पण आणि विशेष करून फडणवीस साहेबांनासुद्धा उत्तर देणं गरजेचं आहे. आणि त्यांच्या चमच्यानेसुद्धा 2-4 आहेत ते चमचे, त्यांनी जरा स्वतःच्या घरातल्या पोरासारखं जर बाकीच्याला बघितलं तर ध्यानात येईल. आणि माझा एक पहिला सवाल सरकारला हे आहे की तुम्हाला मराठा जात आणि मराठ्यांचे पोरं का संपवायचे नाहीत, तर मग हे असं का? कुणबीचे प्रमाणपत्र का थांबवले, व्हॅलिडिटी का थांबवल्या, SCBCचा ऑप्शन का ठेवला नाही, EWSचा तुम्ही नोकरी शिक्षणात का ठेवला नाही, आणि कुणबी म्हणजे OBCचा का ठेवला नाही, ही पण एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की आता शहाणे व्हा, मराठा समाजाला माझा आता सवाल आहे, त्यांचा मुलगा म्हणून आता शहाणे व्हा. कशाचे राष्ट्रवादी, कशाचा काँग्रेस, शिवसेना, कशाचं भाजप, कोण मोठं करणार आहे रे आपल्या लेकराला? कोण मोठं करणार आहे रे? तुम्ही रात्रंदिवस मायबाप कष्ट करता, पोरं जर हुकले तर उभ्या आयुष्याचं तुमचंही वाटलं होतं काम केल्यामुळं शरीराचं, आणि विद्यार्थ्यांचं आयुष्याचं वाटलं होतं आहे या सरकारच्या केलेल्या चुकामुळं. कधीतरी शहाणे व्हा रे. माझे हात जोडून विनंती यार मराठा समाजाला, कधीतरी शहाणे व्हा. कशाचा आमदार, कशाचा जिल्हा परिषद सदस्य, कशाचा पंचायत समितीचा मेंबर, कशाचा खासदार, कोण आहे रे आपलं? भाजपमधले काही मराठी नेते करीत बसतात, पक्ष करीत बसतात. कशाचा पक्ष, कशाचा नेता रे मराठ्या हो? अरे सामान्य मराठी सगळ्या पक्षातले शहाणे व्हा आणि एकजूट व्हा, आपल्या लेकराला न्याय द्या. आपलेच काही मराठ्यांची सरकारच्या बाजूनं जातात आणि सरकारच्या बाजूनं आंदोलनं करतात, आपल्या विरोधात आंदोलनं करतात. मराठा हो शहाणे व्हा यार. सरकार आपलं नाही, विरोधी पक्ष आपला नाही, कुणीच आपलं नाही. आपल्या लेकरांचं वाटोळं होईन रे. मी तुमच्या लेकरासाठी करतो आहे, मी कोणासाठी करतो आहे? मराठा समाजाच्या पाय पडून सांगतो, मी हात जोडून सांगतो, तुमच्या पुढं नाक घासून सांगतो, अरे तुम्ही शहाणे व्हा रे. लेकरांचं आयुष्याचं वाटोळं होईल. भाजप मान, काँग्रेस मान, शिवसेना मान, मान्यात नका रे असं करू. तुम्ही नका त्या पक्षाच्या मागं पळू. आपले बी काही लोक खुशाल फुटायला लागलेत आणि सरकारच्या बाजूनं बोलत आहेत, पत्रकार परिषदा घेतात, आंदोलनं करतात. लहाजा वाटून द्या रे तुम्हाला थोड्या. आंदोलनं करणारे, पत्रकार परिषदा घेणारे मराठ्याला लाज वाटू द्या रे. एकदा बघा ह्या जातीकडं लेकराकडं, आणि मराठी बी जरा त्यांच्यावर ध्यान ठेवा रे. हे पत्रकार परिषदा, आंदोलनं करणारी स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण्याकडून बोलत आहेत, आंदोलनच काय करतात, प्रेसच काय घेतात, नाटकं काय करतात. ही बी मराठा समाज जरा वाश्याने सावध व्हा. माझी पाय पडून तुम्हाला विनंती आहे, शहाणे व्हा. पक्षापेक्षा नाही, आता आपल्या लेकराच्या जातीच्या बाजूने या. माझी तुम्हाला कळून हात जोडून विनंती आहे, आपल्या पोराच्या बाजून राहा. पक्ष नेता तिकडं खड्ड्यात जाऊन द्या. कशाचा भाजपन फिजेप, कशाचा नेता फेता. आपले गोरगरीब मराठी एकूण व्हा सगळे आणि लढा. आणि मराठ्यांच्या विरोधात मराठ्याचेच आंदोलनं करणारी, पत्रकार परिषदा घेणारी यांनाही जरा बंद करायला लावा. त्या जातीचं वाटलं नका करू म्हणा. आणि मराठ्यांना शेवटचं सांगतो, तुम्हाला हात जोडून विनंती माझी, तुमच्या पाय पडून सांगतो, या रे जातीच्या बाजूने या, जातीच्या पोराच्या बाजूने या. काही करू नका दुसरं, तुमच्या कामाचा चीज होईल. फक्त तुमच्या लेकराच्या आणि जातीच्या बाजूने उभा राहा. मग हात जोडून विनंती आहे तुम्हाला. नक्कीच आपल्यासोबत भगवती देशमुख आहे. शेवटचा प्रश्न आपण तिला विचारूया. ताई, सरकारला काय विनंती करशील शेवटी? टाईम मुदत वाढून द्या किंवा मग व्हॅलिडिटीचा ऑप्शन कॅन्सल करा. मान्य आहे की व्हॅलिडिटीचं ऑप्शन कॅन्सल करणं नाही करू शकणार, कारण असं व्हॅलिडिटीचं ऑप्शन कॅन्सल केलं तर कुणी पण अप्लाय करू शकतं. माझं म्हणणं एवढं आहे की ॲडमिशन होईपर्यंत कॅन्सल ठेवा. जेव्हा आम्ही फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतो आहे तेव्हा तुम्ही अपलोड करायला सांगा, आम्ही अपलोड करू. तोपर्यंत आम्हाला डॉक्युमेंट भेटून पण जातील, पण आम्हाला टाईम द्या. 10 दिवसात आम्ही डॉक्युमेंट काढू शकत नाहीत, पावती पण काढू शकत नाहीत. ते म्हणतात पावतीने ॲडमिशन द्या, आमची पावती पण निघत नाही. माझ्याकडे फक्त 2च डॉक्युमेंट आहेत, NCL, कास्ट सर्टिफिकेट. मी व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलं पण पावती माझ्याकडे नाही आलेली. नक्कीच ही होती भगवती देशमुख. त्याच्या डोळ्यातले अश्रू सांगतायत आणि त्या अश्रूंची दखल सरकारने कुठेतरी घेतलं पाहिजे. आणि सरकारला मराठ्यांचे पोरं मारायचे आहेत का, मराठा समाज मारायचा का, असा प्रश्नही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सर्वोदय TV9 मराठी, आंतरवादी, सराटी, जालना.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.